नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय शिवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत। प्रथम सांगू इच्छितो की आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये खूप काही अशा घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या चांगल्याच आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि गुड न्यूज सुद्धा आहे। त्यातल्या त्यात जो आपण वर्षभर झालं महा टीईटीच्या रिझल्टची वाट पाहत होतो तो मागे लागला होता, पण ह्याच्यामध्ये असा काही एक नवीनच प्रकार झाला होता की 2500 म्हणजे 2500 प्लस जास्त लोकांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले होते। त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता प्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्रामवर प्रत्येक ठिकाणी आला असेल की एवढे पास झाले, तेवढे पास झाले, टीईटीचा फायनल निकाल लागला, पण ह्याच्यामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते कोणी सांगितलेच नाही आहेत। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच विषयांबद्दल चर्चा करणार आहोत, जे की ते जाणून घेणं आपल्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे। प्रथम आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊ। पहिला मुद्दा आहे महा टीईटीचा फायनल रिझल्ट लागलेला आहे, तो तुम्हाला कळालेला आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की 2500 प्लस जे राखीव उमेदवार होते त्यांचा सुद्धा निकाल लागला आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर 2021 म्हणजे आत्ता जी टीईटी झाली त्याच्यामध्ये सुद्धा असे 40 उमेदवार होते, त्यांचा सुद्धा राखीव निकाल लागला होता। त्याच्या संदर्भात सुद्धा आजच्या या निकालामध्ये त्यांचा सुद्धा निकाल लागलेला आहे। त्यानंतर आता हा जो काही निकाल लागलेला आहे तो इतका लेट का लागलेला आहे, मागे लागला होता आणि त्यानंतर परत का लावला, तर ह्याच्यामध्ये काही जणांनी रिचेकिंगला पाठवले तो सुद्धा त्याच्यात एक मुद्दा होता। आणि जे काही 2018 आणि 19ला बोगस घोटाळा केला होता, म्हणजे पैसे देऊन प्रमाणपत्र मिळवले होते, त्यांना सुनावणीसाठी बोलवलं होतं, तो सुद्धा एक मुद्दा आहे। मग आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आत्तापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेला नसेल की जे काही बोगस उमेदवार होते त्यांचा रिझल्ट नेमका काय लागला, तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आणि त्यातल्या त्यात सगळ्यांच्या आवडतीचा मुद्दा आता सध्या टेट नोटिफिकेशन, त्यातल्या त्यात हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितले ते तुम्ही सगळीकडे ऐकलं असाल। मग आता आपण ह्याच्यातले महत्त्वाचे काय मुद्दे आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण करू। खरं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ आपण फेस कॅमच करणार होतो, पण आज आमच्या भागामध्ये वेळ अमावस्या असते। वेळ अमावस्यानिमित्त आम्ही शेतामध्ये जाऊन आजचा दिवस तिकडंच हे करत असतो। आता बऱ्याच भागामध्ये वेळ अमावस्या हे म्हणजे काय माहिती नसतं, तर वेळ अमावस्या सांगतो की वेळ अमावस्या हे असं एक फेस्टिवल, एक उत्सव असल्यासारखा असतो आमच्या लातूरच्या भागामध्ये, जास्तीत जास्त लातूर, उस्मानाबाद आणि नांदेडचा पट्टा ह्या भागामध्ये। तर आम्ही सर्वजण शेतामध्ये जातो, तिथं मस्त जाऊन शेतामध्ये जेवण वगैरे करतो आणि आजचा स्पेशल आंबील हा एक पदार्थ असतो, त्याच्यावर आंबीलवर मस्त ताव मारलेली असते। मग ते आंबील पिऊन शरीर पूर्ण सुस्त होऊन जाते, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा फेस कॅम आलेला नाहीये। जाऊ द्या, आता अवांतर चर्चा करता आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण करू। आता सर्वप्रथम तुम्ही पाहिला असाल की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी काही 2021ला झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे। आता जे काही पेपर 1 आहे त्या पेपर 1 मध्ये 2,54,428 परीक्षार्थी बसले होते, त्याच्यापैकी 9,674 पास झालेले आहे। सरासरी 3.80% हे विद्यार्थी पास झालेले आहेत। आणि पेपर 2 जो होता गणित आणि विज्ञान 6वी ते 8वी साठी, त्याच्यामध्ये 64,647 जण बसले होते, त्यात फक्त 937 पास झालेले आहेत। टक्केवारी आहे 1.45%। म्हणजे आता जे काही टेट परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये हे जे काही गणित आणि विज्ञानमध्ये पास झालेले उमेदवार आहेत 937, ह्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। कारण गणित विज्ञानच्या जागा खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात जे गणित विज्ञानमध्ये पास आहेत 6वी ते 8वीचा पेपर, त्यांच्यासाठी स्पेशल विषयासाठी खूप स्कोप असणार आहे। आता जो काही सामाजिक शास्त्र आहे 6वी ते 8वीचा त्याच्यामध्ये बसले होते 1,49,604, त्याच्यामध्ये पास झालेले आहेत 6,711। ही तर टक्केवारी वाढलेली आहे, सामाजिक शास्त्रामध्ये पास होणाऱ्यांची टक्के वाढलेली आहे। आता इथं गणित आणि विज्ञानमध्ये फक्त 1.25% पास झालेले आहेत, तर सामाजिक शास्त्रामध्ये किती 4.49%, म्हणजे 4.5% विद्यार्थी हे पास झालेले आहेत। आता टोटल किती बसले होते 4,68,679 बसले होते, त्याच्यातले 17,322 विद्यार्थी पास झालेले आहेत। आणि आतापर्यंत ह्याच्यामधला सगळ्यात जास्त रिझल्ट आत्ता लागलेला आहे 3.70%। हा झाला पहिला मुद्दा। मग आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता आम्हाला आमची प्रमाणपत्राची प्रत कधी मिळेल, तर ती लवकरच मिळेल। आणि ते कुठे भेटेल, तर आपल्या जिल्हा परिषदमध्ये
शिक्षण विभागामध्ये तिथं भेटेल आणि त्याचे जे काही कागदपत्र असतात जे सगळे 10वी पासून तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं दाखवावे लागतात। त्याच्यासोबत त्याची एक झेरॉक्सची प्रत सुद्धा करावी लागते। आता तुम्हाला हे ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे ना, तो ऑनलाईन रिझल्टची प्रत सुद्धा 2 प्रती घ्याव्या लागतात। एक ओरिजिनल प्रत म्हणजे तिथं जमा करावी लागते। जेवढे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या सर्वांचं 2 प्रतीमध्ये झेरॉक्स काढावे लागतात। एक प्रत तिथं जमा करावी लागते आणि त्यातल्या त्यात ही ऑनलाईन रिझल्ट लागलेली त्याची प्रत सुद्धा तिथं जमा करावी लागते। ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं दाखवावे लागतात आणि सगळ्या डॉक्युमेंटची एक प्रत तिथं जमा करावी लागते। मागच्या वेळेस तशी जमा करावी लागली होती आणि हे सगळी प्रोसिजर झाल्यानंतर तिथं तुमची सही वगैरे घेतात। सही वगैरे केल्यानंतर तुम्हाला तिथं हँडओव्हर हे प्रमाणपत्र भेटून जातं। आता हे प्रमाणपत्र कधी येईल ते काही दिवसामध्येच कळेल, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। हा झाला आपल्या टीईटीच्या रिझल्ट बद्दल पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा आहे की जे काही आता रिझल्ट मागच्या वेळेस लागला त्यावेळेस 2500 उमेदवारांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले होते। मग आता राखीव ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आता असं काय सांगितलं होतं की त्याच्यामध्ये 2018 आणि 19 अशा 2 याद्या लावल्या होत्या। 2019 मधली पहिली यादी लागली होती, त्याच्यामध्ये 9000 प्लस असे बोगस सापडले होते आणि त्यातल्या त्यात असे काही उमेदवार होते की 2021च्या परीक्षेमध्ये सुद्धा बसले होते। मग आता त्यावेळेस मला ह्यावेळेस खोटं समजलं होतं की तुम्ही सर्वच्या सर्व सरसकट तुम्ही हे सगळे बोगस उमेदवार असे घोषित करून टाकले, पण ते ॲक्च्युअल होतं, ते जे खरं होतं ते सांगितलं होतं। ते असे विद्यार्थी होते जे 2018 आणि 19ला पैसे देऊन प्रमाणपत्र मिळवले होते। त्यांनी आता परत आपण पास होतो का, आपला अभ्यास किती झाला हे चेक करण्यासाठी परीक्षेला बसले होते। मग ते प्रामाणिक अभ्यास करून ह्यावेळेस परीक्षा दिले होते, पण आता तो नंतर फ्रॉड झालेला तो सापडला, त्याच्यामध्ये अडकले म्हणून त्यांचा निकाल राखीव ठेवला होता। मग त्यांना एक संधी दिली होती। संधी काय दिली होती, त्यांना सुनावणीस बोलवले होते। हे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे काही उमेदवार होते त्या सगळ्यांना ईमेल आला होता, मेसेज आला होता की असा असा तुम्ही ह्याच्यामध्ये होतात, तुम्ही पुराव्यासोबत या आणि 2021ची जी काही परीक्षा दिलेली आहे त्याची उत्तरपत्रिका तिथं घेऊन या आणि तुमचे डॉक्युमेंट घेऊन या, म्हणजे ओळखपत्र घेऊन या। संधी दिली होती, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक संधी दिली होती। ते सगळी संधी झाल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मग आज निकाल जाहीर केलेला आहे। मग आता ह्याच्यामध्ये जे 40 उमेदवार होते जे 2021चे त्यांची वेगळी लिस्ट होती। मग त्याच्यामध्ये त्यांचं स्पेलिंग मिस्टेक होतं, कास्टचा थोडासा प्रॉब्लेम होता, मग नावामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांना हे वाटलं होतं, मग त्यांचे सुद्धा निकाल लागलेले आहेत। मग आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे बोगस उमेदवार होते त्यांचे निकाल काय लागलेले आहेत। इथं आता जेवढे काही उमेदवारांना बोलवले होते 2500च्या पुढे होते ते सगळेच्या सगळे सुनावणीला गेलेले नाहीत। आपलं म्हणणं काय आहे मांडण्यासाठी गेलेले नाहीत। मग आता इथं काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे निकाल हे रद्द करण्यात आलेले आहेत। सरळ सरळ जे काही 2021ला आत्ता परीक्षा दिली होते बऱ्याच जणांचे निकाल हे सरळ सरळ रद्द करण्यात आलेले आहेत। आता रद्द का करण्यात आलेले आहेत तर ह्याचं सरळ सरळ स्पष्ट कारण आहे की तुम्ही 2018 आणि 19 ह्या यादीमध्ये तुमचं नाव होतं, तुम्हाला सुनावणीसाठी बोलवलं होतं, तुम्ही आला नाहीत, मग तुम्हाला काय सांगायचे नाही म्हणून त्यांना जी कारवाई करायची होती ती शिक्षण विभाग म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आहे। आता जे उमेदवार 2018 आणि 19च्या यादीमध्ये ज्यांचे नाव होते, जे सुनावणीला आले नाहीत, त्यांच्या विरुद्ध स्पष्ट पुरावे होते आणि असे उमेदवार जे 2021च्या परीक्षेमध्ये बसले होते त्यांचे निकाल स्पष्टपणे रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे। तसं मागं सांगितलं होतं की ह्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये बसण्यात येणार नाही, मग हे बसले होते, मग त्यांचा हा निकाल रद्द करण्यात आलेला आहे। आता तुम्ही कितीही अभ्यास करून पास झालेला असाल त्याच्यामध्ये ते काहीच करू शकत नाहीत, कारण तुमचं 2018-19ला नाव होतं, त्यामुळं ह्यात तुमचा रिझल्ट रद्द करण्यात आलेला आहे। हे झालं सर्व टीईटी बद्दल जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते सगळे सांगितल्या आणि तुम्हाला आता एकदम व्यवस्थितपणे समजले असतील। आता राहतो प्रश्न शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा। आता सर्वात मोठा अडथळा होता तो टीईटीच्या रिझल्टचा, तो पूर्ण झालेला आहे। बोगस उमेदवारांची यादी होती, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। मग त्याच्यामध्ये हे जे काही वेगळे काढले होते सगळा रिझल्ट एकदम ॲक्युरेट लावलेला आहे।
मग आता ह्याच्यामध्ये टेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मग ह्याच्यावर तुमचं प्रमाणपत्र पास झालेला तो नंबर असतो, तो टाकून आपण फॉर्म भरू शकतो. तो सगळा प्रॉब्लेम आता दूर झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात आज हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरला. त्यातल्या त्यात शिक्षण मंत्र्यांनी म्हणलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही कोर्टामध्ये ग्वाही दिलेली आहे की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार, ती IBPS मार्फत होणार आणि 14 ते 27 फेब्रुवारीमध्ये एक्झाम आम्ही घेणार आहोत, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे अगोदरच आपल्याला 2 महिन्यापूर्वी माहिती होतं. रोड मॅप जो होता तो आपल्याला माहिती होता. मग ह्याच्यामध्ये एकदम असं एक्साइटमेंट असण्यासारखं काय हे नाही आहे, ते ऑलरेडी होतं. पण आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण सत्सविवेक बुद्धी जागृत करून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तशी तिथं त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणखीन आपलं टेटचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. TETचा रिझल्ट लागला, तो प्रॉब्लेम होता, तो मिटलेला आहे. मग आता अशी आशा निर्माण झालेली आहे की आता टेटचं नोटिफिकेशन लवकर येईल. आता जे काही विधानसभेमध्ये जे त्यांनी बोललेलं आहे त्याच्यावरून आपण समजू शकतो की परीक्षा होणार आहे फेब्रुवारीमध्ये. मग आता आपण आपले जास्त अकलेचे कांदे वाढवायला नको किंवा आपण जास्त विचार करायला नको की आता डिसेंबर संपला, जानेवारीचा 1 महिना राहून फेब्रुवारीचे 15 दिवस, 30-40-45 दिवसामध्ये ह्यांनी परीक्षा कशी घेणार? फॉर्म भरायला महिनाभर लागतो, लगेच परीक्षा कसं? हे पहा, घ्यायचं म्हणल्यावर काही करून फास्टमध्ये प्रोसिजर होऊ शकते. निकाल लागलेला आहे, आता नोटिफिकेशन त्यांना द्यायला काय म्हणतात, हे आठवड्यामध्ये सुद्धा ते नोटिफिकेशन देऊ शकतात. इतक्या तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत, किती जागेसाठी फॉर्म चालू होणार आहेत ते सांगणार नाहीत. फॉर्म चालू होतील डायरेक्ट, त्यांनी जानेवारीच्या पहिल्या 2ऱ्या आठवड्यापासून फॉर्म काढू शकतात. मग ते झाल्यानंतर 15-20 दिवस फॉर्म भरायला देतात किंवा पूर्ण जानेवारी महिना सुद्धा आपल्याला फॉर्म भरायला चान्स भेटू शकतो आणि डायरेक्ट फेब्रुवारीपासून परीक्षा होऊ शकते. त्यांनी जसा जो कोर्टाला रोडमॅप दिलेला आहे त्यानुसार ते घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची ऑलरेडी प्रोसिजर झाली असेल नाही झाली असेल आपल्याला माहिती नाही आहे. अशा काही गोष्टी असतात की आपल्या विचार करण्याच्या पलीकडे असतात. आपला काही विचार करण्याची प्रक्रिया असते, जिथं थांबते ना तिथं त्यांची चालू झालेली असेल. इथं बसून तिथं काय चाललंय आपण सांगू शकत नाही. ही सोशल मीडिया आहे, सोशल मीडियामध्ये काहीही बातम्या पसरतात. आपण त्या बातम्याचं जास्त गप्पा गोष्टी करत बसतो, म्हणजे जास्त वाव देतो त्या गोष्टीला. ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या गोष्टी बाहेर पडत नाहीयेत. आता अफवा ज्या असतात त्या अफवा जास्त फास्टमध्ये पसरलेल्या जातात. त्यांनी म्हटलेलं आहे घेणार आहेत तर होईल. मग आता आपण अभ्यास जास्त करायला गरज आहे. आता राहतातच किती, हा डिसेंबर तर संपलेला आहे. हा डिसेंबर संपलेला आहे. ह्या डिसेंबरमधले 6-7 दिवस राहतात, पुढले 30 आणि ते 50 दिवस फक्त जास्तीत जास्त. मग हातात काय राहतं, काही नाही. 50 दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. आता पुन्हा लगे आपण जास्त विचार करून काय उपयोग नाहीये. नोटिफिकेशन कधी येईल, फॉर्म कधीपासून चालू होतील, तिथून किती दिवस भेटतील, मग परीक्षा कधी होईल, सरळ सांगितलंय 14 ते 27 फेब्रुवारीमध्ये घेणार. आपण हीच तारीख डोक्यात ठेवून त्याच तारखेने एकदम फास्ट घ्यायला हरकत नाहीये. आता पुढे जाईल मागं जाईल ते भविष्य आहे, आपण काही सांगू शकत नाहीये. घेतो म्हणलेत तर घेतो म्हणलेत, तेवढाच एक पॉझिटिव्ह आहे आपल्याला. होणार आहे परीक्षा सांगितले तर होणार आहे, मग चलायचं आपण त्या दिशेने. आणि त्यातल्या त्यात आता जे आणखीन एक कालच्या घडीला लेट एक बातमी आली होती की मानधन वाढ केलेली आहे. शिक्षक सेवक जो काळ असतो 3 वर्षाचा, तो संपल्यानंतर पगार वाढ असते. मग आता तो पहिला पगार किती होता, कमी होता, आता तो वाढवलेला आहे. 16, 18, 20 काहीतरी केलेला आहे, तो एकदम वाढलेला आहे. मग ती सुद्धा गोष्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. मग आता आपण ज्यावेळेस परीक्षा देऊन चांगले मार्क घेऊन मेरिटमध्ये लागू आणि नोकरी लागू, त्यावेळेस आपल्याला जास्त पगार भेटणार एकदम. मग 3 वर्ष आपल्याला ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये 3-3 हजारनं काढावं लागत होतं, ते वाढून 6,000 केलं. मग आता वाढून डायरेक्ट दुप्पट तिप्पट झाल्यासारखं झालेलं आहे, एकदम वाढलेलं आहे, छान झालेलं आहे. ती सुद्धा एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. मग एवढ्या ह्याच्यामध्ये झाल्यानंतर मग 3 वर्ष झाल्यानंतर तर काय, मग नंतर खोऱ्यानेच पैसे ओढायचं काम आहे आपलं. पण खोऱ्याने पैसे ओढणे हा मुद्दा नसून आपल्याला शिक्षण चांगलं देणं हा मुद्दा आपल्या डोक्यात पाहिजे. आणि आपण इतके दिवस कष्ट घेतलेला आहे, इतके दिवस सबर केलेला आहे, आता सगळं चांगलं होत आहे, तर पॉझिटिव्ह वेनं जावं अभ्यास करायला. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हां, व्हिडिओ पाहून जर तुमचा काही फायदा झाला असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण नोट्स अवेलेबल केलेले आहेत
त्या नोट्सची आवश्यकता असेल तर तुम्ही घेऊ शकता। स्क्रीनवर तुम्हाला तो नोट्सचं एक हे दिसत असेल, त्याच्यामध्ये संपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स आहेत। तुम्ही अगोदर मानसशास्त्राची एक PDF घेतली असेल तर ते तुम्हाला 500 रुपयाला पडतात। जर तुम्ही काहीच घेतलं नसेल तर ते 551 रुपयाला पडतात। आधुनिक तंत्रज्ञानची PDF 51 रुपये आहे। जगाचा भूगोल 51 रुपये आणि तिसरी ते 8वीचा जुनं विज्ञानच्या नोट्स ह्या 51 रुपये। ह्या सर्वच्या सर्व हस्तलिखित नोट्स आहेत। ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घेऊ शकता आणि तुम्हाला ह्या नोट्सपेक्षा जर काही बेटर ऑप्शन भेटत असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। बस एवढंच सांगायचं आहे।